सांगलीकरांसाठी खुशखबर. 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस सेवेत आधुनिक सुविधांनी सज्ज. सांगली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सांगली आगारात नव्याने दाखल झालेल्या 5 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. शनिवारी सांगली बस स्थानकात आयोजित या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय आयुक्त अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चौगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यासाठी एकूण 25 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या असून त्यापैकी 5 बसेस सांगली आगारात सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. या आधुनिक बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. LED मार्गफलक, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, CCTV कॅमेरे, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, डिजिटल जाहिरात फलक, VTS ट्रॅकिंग सिस्टीम तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पॅनिक बटन अशा अत्याधुनिक सुविधा या बसेसमध्ये उपलब्ध आहेत. या नवीन बसेस सांगली ते कोल्हापूर येथील सांगली ते इचलकरंजी या मार्गावर धावणार असून प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन ST प्रशासनाने केले आहे. या कार्यक्रमाला विभागीय लेखाधिकारी संदीप फोंडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक शीतल माने, स्थानक प्रमुख महेश पाटील, प्रभारक सौरभ जाधव तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिलकुमार जगताप, युवराज डोळस, दीनानाथ डवरी आणि अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवाशांच्या अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाच्या दिशेने ST प्रशासनाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.